अंगणवाडी सेविकांसाठी बेधडक निर्णय. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांची बैठक संपन्न. अधिकाऱ्यांना सूचना, थेट कारवाईचे आदेश. 11 सप्टेंबर अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक पारदर्शकपणे व्हावी. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांची विकास आढावा बैठक. अधिकाऱ्यांना सूचना, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा. बेळगाव अंगणवाडी कार्यकर्त्या सहाय्यिकांच्या नेमणुकीत दबाव किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. नेमणूक पारदर्शकपणे करण्यात यावी. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी दिला. बेळगावात मंगळवारी महिला व बालकल्याण खात्याच्या विभागस्तरीय विकास आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. गुणवत्तेच्या आधारावर अंगणवाड्यावर नेमणूक होत असते. यामध्ये आपला हस्तक्षेप असणार नाही, तसेच कोणतेही दबावाखाली येऊ नये. अंगणवाडी योजना सुरू होऊन 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. 80% अंगणवाड्या खाजगी नर्सरीपेक्षा उत्तम गतीने चालत आहेत. अंगणवाड्यामधून मुलांना सर्व सुविधा मिळत आहेत. अंगणवाड्यामध्ये मुलांना दाखल करून घेण्यासाठी गल्लीगल्लीतून प्रचार झाला पाहिजे. पालकांचे मन पारदर्शक परिवर्तन करून मुलांना अंगणवाडी दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सक्षम योजनेअंतर्गत विशेष प्रयत्न करून राज्यात 17,500 अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने कर्नाटकातील महिला व बालकल्याण खाते इतर राज्याच्या आदर्शवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खात्यातील अधिकाऱ्यांनी यापुढेही जबाबदारी व कर्तव्यदक्षपणे कार्य करावे, असे आवाहन मंत्री हेंबाळकर यांनी केले. महिला व बालकल्याण खात्याच्या मुख्य सचिव डॉक्टर श्यामला इतबाल, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी इमारतीचे भाडे, मुलांना अंडी वाटप करण्यासाठी अनुदानाचा अभाव नाही. अधिकाऱ्यांनी अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक महिन्याला पाहणी करावी. खात्याची कामे सुरळीतपणे व्हावीत, त्यामध्ये सुधारणाही व्हावी. कामात कसूर केल्यास खपवून घेतला जाणार नाही, असेही मंत्री हेंबाळकर म्हणाले.